आरोग्य जागर या कार्यक्रमात मी अपर्णा लोला तुम्हा सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. श्रोते हो, फेब्रुवारी आणि मार्च हे महिने विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे असतात, कारण हा परीक्षांचा काळ असतो आणि या काळात विद्यार्थी तणावात असतात, पण पालकही जरा जास्तच तणावात असतात. म्हणून या काळात पालक आणि विद्यार्थी यांचं मानसिक आरोग्य हेही तितकंच महत्वाचं असतं आणि म्हणूनच आज आम्ही मानसिक रोग तज्ञ डॉक्टर प्रसन्न खटावकर यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. खरं तर फेब्रुवारी मार्च महिन्यात जी 10वी-12वीची परीक्षा असतात त्या परीक्षांसाठी वर्षभर तयारी करणारेही असतात. तरीही विद्यार्थी या परीक्षांच्या काळात विद्यार्थी आणि पालक इतके तणावात का असतात? सर्वप्रथम मी आकाशवाणीचे आभार मानतो की त्यांनी मला या छान आणि महत्वाच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना शुभेच्छा देतो की त्यांची परीक्षा चांगली जावी आणि त्यांना अपेक्षित यश सहजपणे मिळावं आणि त्यांनी वर्षभर केलेल्या कष्टांचं चीज व्हावं. ह्या शुभेच्छांनी मी पुढची चर्चा सुरू करतो. चालेल. वर्षभर अभ्यास जरी केलेला असला विद्यार्थ्यांनी तरी सुद्धा ही एक नॉर्मल ह्युमन टेंडन्सी आहे किंवा प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडून येणारी गोष्ट आहे की ज्या गोष्टीसाठी आपण प्रचंड प्रयत्न केलेले असतात त्या बाबतीमध्ये अपेक्षित यश मिळेल का नाही याची भीती मनामध्ये कुठेतरी बॅकग्राऊंडला राहणे किंवा थोडीशी आपल्या अंतर्मनामध्ये राहणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे आपण चांगली तयारी जरी केली असेल तरी सुद्धा थोडाफार ताणतणाव येणं हे एक स्वाभाविक आहे आणि हा मनुष्यधर्म आहे एवढंच मी म्हणेन. याचबरोबरीनं ताणतणाव दोन्ही कारणामुळे होणार आहे. अभ्यास जर चांगला झाला असेल तर आपल्याला अपेक्षित यश मिळेल का नाही या विचाराने, आणि अभ्यास जर झाला नसेल तर पुरेशा अभ्यासाअभावी पुढील आपल्याला उपलब्ध 15 दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये अपेक्षित अभ्यास होईल का आणि यश मिळेल का, आणि जर नाही मिळालं तर पुढे काय, ही चिंतेपोटी दोन्ही कारणांमुळे आपल्याला स्ट्रेस येणार आहे किंवा ताणतणाव येणार आहे. आणि मला वाटतं की दोन्हीची कारणं वेगळी जरी असली तरी लक्षणं बऱ्यापैकी एकसारखी असण्याची शक्यता आहे. किंवा केलेला अभ्यास ऐनवेळी आठवेल की नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांची ही तक्रार असते की मी वर्षभर अभ्यास केलाय पण मला तो ऐनवेळेला आठवतच नाही किंवा ब्लॅकआउट होतं. मला वाटतं की हा एक डिटेलमध्ये आपण चर्चा घेण्याचा विषय आहे. चालेल. डॉक्टर, 10वी-12वीच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांच्या सराव परीक्षाही झालेल्या असतात. विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी अभ्यासही झालेला असतो. तर हा परीक्षेचा ताण नेमका काय असतो आणि विद्यार्थ्यांवर त्याचा कसा परिणाम होतो आणि यावेळी पालकांनी नेमकं काय करायला हवं? 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सराव परीक्षा या अनिवार्यपणे सर्व कॉलेजेस किंवा तुमचे क्लासेस जिथे तुम्ही क्लासेस घेत असता सगळ्यांकडे सराव परीक्षा 1, 2, 3 अशा झालेल्या असतात. आणि त्या सराव परीक्षांच्या सरावाकरता सुद्धा विद्यार्थ्यांनी बरेच पेपर्स घरी सोडवलेले असतात. त्यामुळे पेपर्सची बऱ्यापैकी तयारी विद्यार्थ्यांची झालेली असते. याचबरोबरीनं तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर जेईई आणि मेडिकलला आणि मेडिकलच्या संदर्भित इतर ब्रांचेसला जायचं असेल तर नीट या सगळ्याची तयारी करण्यासाठी पण तुम्हाला त्या सराव परीक्षा आणि या सगळ्याची तयारी झालेली असते. मी मगाशी म्हणलं तसं की सराव परीक्षा जरी झाल्या असल्या तरी सुद्धा ऍक्च्युली आपल्याला ऐन परीक्षेमध्ये परफॉर्म करायला जमेल का किंवा त्या दिवशी आपल्याला काही चुकणार नाही ना ह्याची चिंता वाटणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. आता रिसेंटली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताने सर्व पहिल्या 10 मॅचेस जिंकल्या पण शेवटच्या एका मॅचमध्ये आपण हरलो. आणि ही भीती जशी प्रत्येक प्लेअरला असते की त्या दिवशी काय होईल तशीच त्या परीक्षेला अपेअर होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही भीती आहे की मी वर्षभर अभ्यास तर केलाय पण ऐन वेळेला काय होईल, आणि मला वाटतं ही एक स्वाभाविक भीती आहे. या भीतीला सामोरं जाण्याशिवाय विद्यार्थ्यांकडे दुसरा पर्याय नाहीये. त्यामुळे त्याला खूप घाबरून राहून आपण परीक्षेपासून लांब तर जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण स्वतःला सुरुवातीपासूनच जर त्या विचारांना हँडल करायला जर ट्रेन केलं की जर भीती वाटली किंवा मला परीक्षेमध्ये आठवलं नाही तर काय करायचं, या सगळ्या विचार आपल्याला अगोदरच्या सराव परीक्षांच्या वेळेला पण येणार आहेत. पण त्या वेळेलाच त्या विचारांना तुम्ही योग्य प्रकारे हँडल केलं, त्याबद्दल सविस्तर चर्चा तुमच्या पालकांशी, तुमच्या टीचर्सशी किंवा तुमचे जे मेंटॉर्स असतात त्यांच्याशी जर केली तर मला वाटतं की त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होतो. पण म्हणजे शेवटचा जो म्हणजे अगदी तुम्ही पूर्ण रेस पळालाय आणि शेवटच्या लॅबच्या वेळेला टेन्शन येणं किंवा आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या ऍक्टिव्हिटीजमुळे जर डिस्टर्ब होणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. आता हे टाळायचं कसं, तर सर्वात प्रथम मला वाटतं की यासाठी जी आपल्याला सपोर्ट सिस्टम आहे जसं की आपली फॅमिली, आपले टीचर्स, या सगळ्यांशी मला वाटतं की तुम्ही संवाद साधत राहणे
बरोबरच्या लोकांबरोबर किंवा विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याने काही वेळेला फायदा होण्यापेक्षा नुकसान होऊ शकतं. पण मला वाटतं टीचर्स, पालक आणि आपल्याला जी मेन प्रायमरी सपोर्ट सिस्टीम आहे त्यांच्याशी तुम्हाला वाटणाऱ्या विचारांबद्दल बोलत राहणे ही एक सर्वात चांगली गोष्ट. तुम्हाला जर स्ट्रेस येत असेल तर तो व्यक्त करणे आणि व्यक्त करून त्याच्याबद्दल योग्य उत्तरं त्यांच्या मदतीनं शोधणे हे सर्वात चांगलं. दुसरी महत्वाची गोष्ट की घरामध्ये म्हणजे ज्या वेळेला आपण परीक्षा असतात त्यावेळेला आपल्याला आपल्या अभ्यासापासून लांब नेणारे किंवा आपल्याला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी घडू नयेत या दृष्टीने आपला प्रयत्न निश्चित असावा. बाकीचे विद्यार्थी काय करतायत, बाकीच्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स कसा आहे याच्या कम्पॅरिझन्समध्ये जाऊ नये. एखाद्या परीक्षेमध्ये आपल्याला तात्पुरते मार्क जर कमी पडले किंवा तुम्ही 10 परीक्षा देणार आहे त्याच्यापैकी एखाद्या परीक्षेमध्ये तुम्हाला अपेक्षित मार्क पडले नाहीत तर लगेच त्याचा खूप जास्ती त्रास करून घ्यायचा, अरे मला मार्कच कसे पडले नाहीत. आणि महत्वाची गोष्ट की एखाद्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला मार्क जर पडले नाहीत तर पालकांनी किंवा टीचर्सनी सुद्धा त्याच्याबद्दल क्रिटिकल, असं कसं झालं, मार्क कसे पडत नाहीत तुला, तू अभ्यासच केला नाही, हा क्रिटिकल अप्रोच ठेवू नये. मला वाटतं की आत्ताचा जो टप्पा आहे तो आपण 90s मध्ये बॅटिंग करण्यासारखा आहे. म्हणजे 90 वर असताना गडबड करायची नसते, संथपणे खेळलं तरी आपण सेंचुरी करून पुढे जात असतो हे डोक्यात ठेवून बॅटिंग करायची. कारण कसं होतं की तुम्ही गडबड करायला गेलात किंवा तुमच्या स्ट्रॅटेजी चेंज करायला गेलात, आता अभ्यासाचं जी मेथड तुमच्या गेल्या 2 वर्षाच्या ठरलेल्या आहेत त्या 2 वर्षाच्या मेथड्स अचानक बदलून तुम्हाला फायदा होणार नाही. जे काही कळत नाही ते शिक्षकांना समजून घेणं यासाठी सगळ्यांकडे पुरेसा वेळ आहे आणि त्याचा फायदा घेऊन आपण पुढचं नियोजन करावं. पालकांनी सुद्धा क्रिटिकल राहू नये, त्यांना सपोर्टिंग रोलमध्ये राहणं हे सर्वात चांगलं राहील. डॉक्टर, परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं आणि वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे का, आणि असेल तर ते कसं करावं? मला वाटतं की नियोजनाशिवाय यश अपेक्षित करणं हे म्हणजे चुकीचंच आहे. आपल्याला काम, काळ आणि वेग या तिन्हीचं भान ठेवून आपल्याला वेळेचं नियोजन करावंच लागतं. आपल्याला काम काय करायचं म्हणजे आपल्याला अभ्यास किती करायचा आहे, आपल्याकडे कालावधी किती आहे आणि आपला कामाचा स्पीड किती आहे किंवा वेग किती आहे याचं भान आपण जर ठेवू शकलो तर मला वाटतं की आपण योग्य ते नियोजन करतो. कोणत्या गोष्टींना महत्व द्यायचं आहे, आपले कोणते विषय पूर्ण तयार झालेले आहेत, कोणत्या विषयाला आपल्याला थोडासा वेळ जास्त द्यावा लागणार आहे आणि कोणते विषय आपल्याला खरंच काही गोष्टी अजून समजलेल्या नाही तर तिथे आपल्याला आपल्या सिनियर्सची, टीचर्सची किंवा पालकांची मदत घ्यावी लागणार आहे हे आपल्याला बऱ्यापैकी माहीत असतं. आणि मला वाटतं की त्याचं भान ठेवून जर तुम्ही वेळेचं नियोजन जर केलं तर त्याचा तुम्हाला तुमच्या यशामध्ये डेफिनेटली फायदा होतो. योग्य त्या लोकांची मदत घेऊन रिव्हिजनसाठी पुरेसा वेळ ठेवून जर आपण अभ्यास केला तर मला वाटतं की आपल्याला अपेक्षित यश नक्की मिळू शकतं. बरं डॉक्टर, या ताणतणावाचं त्रयस्थपणे मोजमाप करणं शक्य आहे का? मला वाटतं की हा एक अतिशय छान प्रश्न आहे. आणि त्रयस्थपणे मोजमाप म्हणजे काय तर बेसिकली एखाद्याला ताण, स्ट्रेस आलेला आहे तर स्ट्रेसचा आपण ऑब्जेक्टिव्हली किंवा त्याला तो जरी म्हणला नाही मला काही अडचण नाही तरी पण मोजमाप करणं शक्य आहे का? डेफिनेटली शक्य आहे. आधुनिक सायन्स आपल्याला त्यासाठी भरपूर काही मदत करतं. कसं आहे की शरीर आणि मन हे वेगळं नाहीये. मनाला ज्या गोष्टीचा त्रास होतो त्या गोष्टींचा त्रास किंवा त्याची लक्षणं आपल्याला शारीरिकदृष्ट्या पण दिसून येतात. आणि त्याच्यामध्ये एक महत्व, बाकी मी बऱ्याचशा गोष्टींबद्दल बोलत नाहीये, पण जे मोजमाप करणं सहजपणे शक्य असणारी एक व्यवस्था आहे त्याला म्हणतात हार्ट रेट व्हेरिएबिलिटी, HRV म्हटलं जातं. HRV ही आपल्याला मोजमाप सहजपणे करणारी यंत्रणा आहे आणि त्यासाठी काही म्हणजे आधुनिक मशीन्स पण उपलब्ध आहेत. ताणतणावासाठी आमच्याकडे पेशंट्स पण येतात तर त्यांच्या हार्ट रेट व्हेरिएबिलिटी किंवा HRVची आम्ही मेजरमेंट करण्यासाठी काही एक नवीन पद्धती आहे त्याला म्हणतात स्ट्रेमी नावाची पद्धती आहे. ते एक आधुनिक मशीन आहे जे आपल्याला 10 मिनिटांमध्ये स्ट्रेस इंडेक्स म्हणून एक इंडेक्स देतं. म्हणजे 100 पैकी तुमच्या ताणतणावाचा सध्याचा इंडेक्स किती आहे आणि त्याच्या आधारावरती आपल्याला पुढच्या उपचाराचं नियोजन करणं पण पॉसिबल होतं. याच बरोबरीनं आपल्याला काही स्केल्स असतात किंवा मोजमाप करण्याच्या ज्या पद्धती असतात किंवा दैनंदिनपणे प्रत्येकाला ताणतणाव आल्यानंतर जी लक्षणं दिसून येतात त्याची एक चेकलिस्ट सारखी असते. त्या चेकलिस्टमध्ये आपल्याला कोणती लक्षणं आहेत, ती लक्षणं आपल्यामध्ये असतील तर त्याचा स्कोर किती आणि आपल्याला जर या एकूण स्कोर जर या एका विशिष्ट आकड्यापेक्षा जास्त असेल किंवा स्ट्रेस इंडेक्स जर तुमचा जास्त असेल तर त्यासाठी आपल्याला म्हणजे गरज पडली तर प्रोफेशनल्सची किंवा सायकॅट्रिस्टची मदत घेणे
फायदेकारक ठरू शकतं का, हे मोजमाप करणाऱ्या यंत्रणा सहजपणे उपलब्ध आहेत. बरं. आणि मी तर म्हणेन की जर कुणाला हे करून घ्यायचं असेल तर सध्या 31 जानेवारीपर्यंत आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ही विद्यार्थ्यांसाठी किंवा स्ट्रेस इंडेक्सची मेजरमेंट जी आहे ते फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेले. त्यामुळे तुम्ही वॉक इन येऊ शकता. जनरली 20 मिनिटं लागतात ह्या गोष्टीसाठी. तुम्ही जर अगोदर अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर आम्ही तुम्हाला वेळ पण स्पेसिफिक देऊ. त्या वेळेला या, तुमचा अभ्यासाचा वेळ वाया न घालवता तुम्ही ती इंडेक्स मेजरमेंट करून जाऊ शकता. आणि म्हणजे त्यासाठी जर नंबर जर तुम्हाला नोंद करायचा असेल तर 9420707100 9420707100 या नंबरवरती तुमचं नाव आणि स्टुडंट स्ट्रेस टेस्ट एवढं फक्त लिहून आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा. तुमच्यासाठी अपॉइंटमेंट आम्ही व्हॉट्सअपवरनं पाठवून देऊ. त्या वेळेला या, तुमची ते इंडेक्स फ्री ऑफ कॉस्ट द्यायची आमची जबाबदारी. बरं. डॉक्टर, या ताणतणावासाठी काही गोळ्या आणि औषधोपचार पण आहेत का? मॅडम, आता ताणतणावाच्या उपचारामध्ये किंवा बेसिकली स्टुडंट स्ट्रेस मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला 2-3 गोष्टींचं भान ठेवावं लागतं. पहिली गोष्ट, ताणतणाव हा विद्यार्थ्यांमध्येच येतो असं नाहीये, अडल्ट्समध्ये पण येतो. सगळ्यांमध्ये, प्रत्येकाला आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती ताणतणावाला सामोरं जावं लागतं. तर ह्या ताणतणावाचं नियोजन करताना आपल्याला 2-3 गोष्टी करता येणं शक्य असतं. एक आहे ते म्हणजे आपल्याला ताणतणावाचं कारण काय आहे, आणि जर कारण आपण आयडेंटिफाय करू शकलो तर काउन्सिलिंग सेशन्स किंवा काउन्सिलिंग किंवा समुपदेशन त्याच्याने फायदा होतो. काही विद्यार्थ्यांना किंवा काही लोकांना फक्त आपण स्टुडंट स्ट्रेसबद्दल इथं बोलतोय म्हणून मी त्याच्याबद्दल फोकस्ड बोलेन. त्या विद्यार्थ्यांना आपल्याला गरज असेल, त्यांना जर त्या एन्झायटीचा एवढा त्रास होत असेल की त्यांना काम करणंच पॉसिबल नाहीये, तर त्यांच्यासाठी आपल्याला काही औषध उपचारांची पण मदत घेता येते. आणि औषध उपचारांनी आपल्याला रिलीफ लगेच मिळतो. दुसरी गोष्ट, आपले दिवस वाया जात नाहीत आणि त्याच्यामुळे रिलीफ लवकर मिळून दिवस वाया न गेल्यामुळे आपण आपला कॉन्फिडन्स लेव्हल मेंटेन ठेवतो की आपण परीक्षेसाठी तयार आहे. तात्पुरती ही अडचण आलेली आहे ती आपण वैद्यकीयदृष्ट्या करेक्ट केलेली आहे आणि आपण आपल्या एक्झामसाठी पूर्णपणे तयार राहू शकतो. त्यामुळे कारण आयडेंटिफाय करणे, गरज पडली तर समुपदेशन, त्याचबरोबरीनं औषधोपचार. ज्या औषधोपचार आपल्याला कोणत्याही प्रकारे तुम्हाला म्हणजे परीक्षेच्या दरम्यान अडचण येणार नाही किंवा एक्सेसिव्ह झोप येणार नाही किंवा तुम्हाला परीक्षेच्या दरम्यान आठवण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत, अशा प्रकारच्या गोळ्या औषधं उपलब्ध आहेत. आणि याच्या बरोबरीनं माझ्याकडे बरेच विद्यार्थी येतात आणि पालक येतात की आम्हाला औषध उपचार घ्यायचा नाहीये, पण आम्हाला फक्त लवकरात लवकर बरं व्हायचंय. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही आधुनिक नवीन उपचार पण आपल्याकडे उपलब्ध आहेत जे आता रुटीनमध्ये आहेत. म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये गेले वर्षापासून हे उपचार सगळ्यांना उपलब्ध आहेत. जसे की RTMS म्हणून एक आहे, रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन, ही एक पद्धती आहे. त्याच्यानंतर TDCS म्हणून आहे, ट्रान्सक्रेनियल डायरेक्ट करंट स्टिम्युलेशन. हे अतिशय इफेक्टिव्ह आणि सिम्पल मेथड, ज्याच्यामध्ये आपल्याला कुठेही थांबावं लागत नाही, तुम्हाला जेवणाची कुठलीही बंधनं नाहीत, OPD प्रोसिजर्स आहेत. तुम्ही येऊ शकता, तुम्ही ते उपचार करून निघून जाऊ शकता. फक्त अडचण ही असते की त्यासाठी तुम्हाला 5-6 दिवस रोज यावं लागतं अर्ध्या तासासाठी. ते वेळ नियोजित असल्यामुळे फारशी अडचण न येता यातून आपल्याला सहजपणे पुढे जाता येतं. पण औषध उपचारांशिवाय अँझायटीचा उपचार लगेच करण्यासाठी ह्या आपल्याला उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि मॅक्सिमम लोकांनी त्याचा फायदा घ्यावा हेच मी त्यांना म्हणेन. तुम्ही हे सांगितलं की उपचारांबद्दल, ताणतणावाचा उपचार कसा करायचा, पण घरच्या घरी आपण आपला आहार आणि व्यायाम याच्यामुळे आपण ताणतणावावर काही मात करू शकतो का, याचा की आपल्याला मदत होऊ शकते? मला वाटतं की पुन्हा तुम्ही एक अतिशय महत्वाचा विषय चर्चेला घेतलेला आहे की परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांचा आहार आणि त्यांचं दिवसाचं नियोजन कसं असावं. मला वाटतं की हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांनी जे आहाराच्या बाबतीतले नियम जे आहेत, वेळच्या वेळेला खावं, ताजं खावं, फ्रेश बनवलेलं खावं, शिळं अन्न किंवा म्हणजे सकाळी बनवलेलं संध्याकाळी सुद्धा नको. परीक्षेच्या कालावधीमध्ये आहार हा अतिशय सिस्टमॅटिक, रेग्युलर आणि वेळच्या वेळेला असावा, ताजा असावा. त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे गोड खाण्याकडे कल कमी असावा, गोड थोडंसं कमी असावा. आपण बॅलन्स डाएटकडे लक्ष द्यावं, पण तो गोड थोडासा कमी असावा. फ्रुट्स आणि फ्रेश जो आहार आहे त्याच्यावरती भर जास्त असावा. प्रोटीन थोडेसे वाढवता यावेत, पण गरज पडली तर मला वाटतं की डायटिशियनचा सल्ला इथे घेतला जावा. पण आहार हा तुमच्या एकूण सगळ्या जनरल हेल्थसाठी
आणि तुमच्या एकूण जनरल वेलबिंगसाठी अतिशय महत्वाचा ठरतो. आणि परीक्षेच्या दरम्यान तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. वर्षभर मेहनत केल्यानंतर थोडक्यासाठी आजारी पडणं हे सुद्धा आपल्याला परवडत नाही. आपण अगदी जुन्या काळापासून जे करत आलेलो आहे की थोडासा घसा खवखवला की हळदीचं दूध पिणं, मला वाटतं की ह्या सिंपल गोष्टी असतात, पण आपल्या एकूण जनरल हेल्थसाठी आणि आपल्या एकूण वेलबिंगसाठी, आपल्या एकूण चांगल्या हेल्थसाठी त्याचा भरपूर फायदा होतो. आणि परीक्षेच्या दरम्यान आपलं जर तब्येत तंदुरुस्त असेल, आपण जर शरीराने तंदुरुस्त असू, तर आपण चांगल्या मूडमध्ये राहतो, आपली परीक्षा चांगली राहण्याची शक्यता जास्त राहते. याच बरोबरीनं मला वाटतं की एक अतिशय महत्वाचा सल्ला इथं अजून एक देईन मी, की झोपेचं नियोजन एक अतिशय महत्वाचं ठरतं. रात्री जागरण करून अभ्यास करणं हे बऱ्याच वेळेला आपल्याला उपयोगी ठरत नाही. त्यामुळं झोप पुरेशी जर तुम्ही दिलीत तरच तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी आठवणार आहेत. आणि मगाशी तुम्ही जो मुद्दा म्हणला होता की आपण चर्चेला नंतर घेऊयात म्हणलं, तो मुद्दा मी थोडासा इथं सविस्तर मांडेन. की बऱ्याच वेळेला काय होतं, विद्यार्थी काय म्हणतात की आम्हाला परीक्षेच्या दरम्यान ब्लॅकआउट होतं, किंवा मी दिवसभर सगळा अभ्यास केला, सगळं आठवत होतं, ऐन परीक्षेच्या वेळेला आठवलं नाही. त्याच्या मागे 2-3 कारणं असतात. एक आहे विद्यार्थ्यांना असणारा ताण, त्याच्यामुळे होणारा बऱ्याच वेळेला, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने येणारी चिंता, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आठवायला येणाऱ्या अडचणी. उपाय शांत काही सेकंद जर तुम्ही बसलात आणि आपण व्यवस्थित वाचलेला आठवायचा प्रयत्न केला तर बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी आठवून जातात. ऐन परीक्षेमध्ये जर तुम्हाला ही अडचण आली तर काही काळासाठी तो प्रश्न बाजूला सोडून पुढच्या प्रश्नावरती जाणे आणि थोड्या वेळाने पुन्हा या प्रश्नाकडे येणे, हा अप्रोच सर्वात सोपा पडतो. त्यामुळे आपण पॅनिक होत नाही आणि आपण शांत मनाने जेव्हा उत्तराचा विचार करतो तेव्हा आपल्याला उत्तर आठवण्याची शक्यता जास्त राहते. त्याच्या बरोबरीनं एक महत्वाची चूक जी आपल्याला अवॉइड करायची ती म्हणजे की तुम्ही जागरण करून जर अभ्यास केला तर त्या जागरणामुळे तुम्हाला बऱ्याच वेळेला जी रिकॉल किंवा ज्या गोष्टी तुम्ही मनामध्ये साठवलेल्या असतात किंवा तुमच्या मनामध्ये नोंद केलेल्या असतात त्या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये आठवणं आवश्यक असतं. त्या रिकॉलवरती तुमच्या जागरणामुळे परिणाम होतो. कसं आहे की झोप पुरेशी जर नसेल तर आपलं शरीर व्यवस्थित काम करू शकत नाही आणि आपल्या मनाला पण पुरेसं व्यवस्थित काम करणं शक्य होत नाही. म्हणून झोप पुरेशी, हेल्दी डाएट हे अतिशय महत्वाचं ठरतं. तुम्ही परीक्षेच्या कालावधीच्या दरम्यान तुम्ही जर काही बेसिक मेडिटेशन किंवा आपण थोडंसं ध्यानधारणा जर करू शकलो किंवा ओंकार करू शकलो किंवा ओंकारच असं नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल, ज्याच्याने तुम्हाला मनाला शांत वाटेल अशी कोणतीही गोष्ट जर तुम्ही करू शकला तर त्याच्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे. 5 ते 10 मिनिटं शांतपणे देवासमोर बसणे, देवाकडे काही मागण्यासाठी नाही तर मन आपलं एकाग्र करण्यासाठी जर बसल्याने तुम्हाला फायदा होणार असेल तर मला वाटतं त्याच्या इतकी छान गोष्ट कुठली नसेल. आपण जे म्हणजे आता ह्या गोष्टीला आपण इथं किती महत्व द्यावं माहिती नाही. प्रार्थना केल्याने फायदा होतो का? डेफिनेटली फायदा होतो. प्रार्थना ही देवाकडे काही मागण्यासाठी नाहीये तर आपल्या स्वतःशी एक डायलॉग किंवा आपण एक संवाद साधण्याची ती प्रोसेस असते. आपल्या मनाला आपण ती दिशा देत असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या कालावधीमध्ये तुम्हाला स्वतःशी संवाद साधून मला चांगलं यश मिळवायचं आहे, मी चांगला यशस्वी होणार आहे, मी वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि आता त्या अभ्यासासाठी परीक्षेसाठी मी तयार आहे, हे स्वतःला जर आपण शांत मनाने सांगू शकलो तर त्याच्यामुळे तुमच्या परफॉर्मन्समध्ये निश्चित फायदा होतो. पॉझिटिव्ह थिंकिंग कुठूनही सुरू होत नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग हे आपल्या मनातूनच सुरू होतं आणि त्याच्यामधला सर्वात महत्वाचा हा जो भाग आहे स्वसंवाद किंवा सेल्फ डायलॉग, दॅट इज द बिगिनिंग ऑफ द पॉझिटिव्ह थिंकिंग. त्यामुळे तिथून सुरुवात करणे, स्वतःशी एक पॉझिटिव्ह संवाद साधणे आणि मी यशस्वी होणार आहे हे स्वतःला सांगायला सुरू करणे, इथूनच बऱ्याच वेळेला ती सुरुवात होते. डॉक्टर, आता मग आपल्या पालकांना काय सांगाल की या परीक्षांच्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांशी कसं वागायला हवं किंवा घरात एक वातावरण कसं ठेवायला हवं? मला वाटतं की पालकांचा रोल हा अतिशय महत्वाचा आहे. पालकांनी या कालावधीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरामधल्या कटकटी किंवा ज्या गोष्टींनी चर्चेनी मुलं डिस्ट्रॅक्ट होणार आहेत त्या चर्चा पालकांनी पण अवॉइड कराव्यात. दुसरी गोष्ट की इतर विद्यार्थ्यांबरोबर आपल्या मुलांना कम्पेअर करू नये. तर मला वाटतं की प्रत्येकाच्या कपॅसिटीज, प्रत्येकाची चांगल्या वाईट गोष्टी वेगळ्या आहेत, पण या कालावधीमध्ये विशेष करून कम्पॅरिझन्स अवॉइड करावेत. तिसरी महत्वाची गोष्ट की आपण विद्यार्थ्याला निगेटिव्ह कुठल्याही प्रकारे बोलू नये किंवा निगेटिव्ह तुला जमतच नाही, होतच नाही, तू असंच करतो, काही बोलायची गरज नाही, आता तो टप्पा संपला. एक महत्वाची गोष्ट मी इथं सांगेन की विद्यार्थ्यांना पालकांकडनं हा अश्युरन्स नक्की असावा की जो काही तुला शक्य आहे तेवढा अभ्यास तू केलेला आहेस, जे काही शक्य आहे तेवढं तू परफॉर्म कर,
बाकीचं सांभाळायला मी तुझ्या सोबत आहे. किंवा पालकांनी हा अश्युरन्स विद्यार्थ्यांना देणे की मी सगळ्या चांगल्या वाईट कसाही रिझल्ट येऊ दे त्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हा अश्युरन्स देणं हे बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचं ठरतं. पण शेवटी आई वडील काय म्हणतात ह्या गोष्टीवरती विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सवरती परिणाम निश्चित होतो. त्यामुळे ह्या कालावधीमध्ये घरामध्ये एक पूरक आणि पॉझिटिव्ह वातावरण राहावं. दुसरी गोष्ट की डिस्ट्रॅक्ट मुलं होतील अशा कोणत्याही गोष्टी करू नयेत. क्रिटिकल कमेंट्स किंवा त्या नकारार्थी भावना व्यक्त कोणत्याही प्रकारे करू नये. तुम्हाला करायच्या त्या परीक्षेनंतर करा, पण आता नको. त्याच्यानंतर विद्यार्थ्याला अभ्यासापासून म्हणजे डिव्हिएट होईल किंवा त्याला इतर कोणत्या गोष्टींमध्ये तो अडकेल या गोष्टी अवॉइड केलेल्या बऱ्या. डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांशी पालक म्हणून आपण कसं वागायचं आणि विद्यार्थ्यांना आपण सपोर्ट कसा करायचा याबद्दल खूप छान माहिती दिली. वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आभार. धन्यवाद. धन्यवाद. आरोग्य जागर सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.